नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया गणपती बाप्पासाठी एकदम खुसखुशीत अशी तळणीची मोदक. त्यासाठी इथे मी एक ताट घेतलेलं आहे. आपण याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया, अर्धी वाटी बारीक रवा, अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये घालूया 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन. पहिल्यांदा चमच्याने मिक्स करूया, कारण की तूप गरम असतं, भरपूर हात भाजू शकतो. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. इथे मी पीठ भिजवून घेतलं. आपण पुरीसाठी पीठ भिजवतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं. आता हे पीठ आपण अर्धा तास झाकून देऊया. आता आपलं पीठ भिजतंय, तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. तर सारणासाठी इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय, ते आपण भाजून घेऊया. छान गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊया. ते सुकं खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया. आता हे खोबरं आपण थोडंसं थंड करू. आता इथे खोबरं आपलं थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक किसलेला अर्धी वाटी गूळ घालूया आणि थोडीशी वेलची पावडर. तर छान मिक्स करून घेऊया. गुळाचे तुकडे मोठे असते तर थोडे हाताने चुरगळून बारीक करून घ्यायचे. तर इथे आपलं सारण बनवून तयार आहे. आता आपण मोदकाची पारी बनवायला घेऊया. आता इथे आपलं पीठ सुद्धा भिजलेलं आहे, आपण काढून घेऊया. थोडंसं तेल टाकूया, छान मळून घेऊया. आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करूया. असे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. इथे मी सर्व पिठाचे असे छोटे गोळे करून घेतले. आता आपण हे गोळे एक एक करून लाटून घेऊया, किंवा तुम्ही मोठी चपाती लाटून वाटीने त्याच्या पाऱ्या करून घेतल्या तरी सुद्धा चालतं. आता इथे एक एक गोळी घेऊन सुक्या पिठात बुडवूया आणि पातळ लाटून घेऊया. हे बघा, अशी एवढी पातळ लाटून घ्यायची. आता याच्यामध्ये सारण ठेवायचं आणि बाजूने कळ्या पाडून घ्यायच्या. आणि याचा मोदक वळून घ्यायचा आणि वरचं हे ने तोंड असं बंद करायचं.
असं छान मोदक आपला तयार झालेला आहे. आपण याच पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊया. इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आणि इथे आपलं तेल सुद्धा हलकंसं गरम झालेलं आहे. तर आता आपण फ्राय करून घेऊया. जास्त कडकडीत गरम न करता थोडंसं हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. तर मोदक आपण तळून घेऊया. जेवढे मावतील मोदक तेवढेच घालूया. वरून तेल टाकूया. छान सर्व बाजूने हलवून व्यवस्थित तांबूसर रंगाची वेपर्यंत फ्राय करून घेऊया. तर इथे बघा लो टू मिडियम फ्लेमवरती मी मोदक व्यवस्थित असे परतून सगळीकडून व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता असेच आपण राहिलेले मोदक सुद्धा तळून घेऊया. इथे मी सर्व मोदक तळून घेतलेले आहेत आणि एकदम आपले मोदक आहेत ना एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल. असेही आपले बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक तयार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.